ठाण्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील सावरकर नगर येथे महिलांना स्वावलंबी व्हावे याकरिता विविध उपक्रमांचा संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महिलांना स्वावलंबी करण्याकरिता विविध प्रकारचे उपक्रम हे नेहमीच राबवित असते। त्याचबरोबर त्यांची आरोग्यविषयक काळजी घेत आरोग्यविषयक उपक्रम देखील राबवले जातात। याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील सावरकर नगर परिसरामध्ये महिलांकरता विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे। यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रतर्फे सावरकर नगर ठाणे येथे महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व प्रमाणपत्र वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे। महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने शिवण मशीन, मेहंदी, कम्प्युटर आणि स्कूटी प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे। कार्यक्रमात शिवण मशीन क्लासच्या प्रथम बॅचचे प्रमाणपत्र वितरण आणि दुसऱ्या बॅचचं उद्घाटन आज करण्यात आलं। तसेच मेहंदी क्लासची पहिली बॅच सुरू झाली। याशिवाय कम्प्युटर क्लासच्या 12व्या बॅचचं प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं आहे। तर स्कूटी प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत पहिल्या व दुसऱ्या बॅचच्या महिलांना लर्निंग लायसन्सचं वाटप करण्यात आलं। संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे। यावेळी त्यांची कन्या तेजस्विनी सांबरे आणि मुलगा धीरज सांबरे हेही उपस्थित होते। महिलांना कौशल्यपूर्ण बनवून त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हे उपक्रम राबवले जातात। या उपक्रमांना स्थानिक महिलांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सतत प्रयत्नशील आहे। आजचे आपण बघतोय का कोविडपासून प्रचंड बेकारी वाढते, आज महागाई वाढते, अशा वेळेस नोकऱ्या जात आहेत। मग दादाच्या बरोबर ताईच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने शिवण क्लासचं उद्घाटन आपण दुसऱ्या बॅचचं केलेलं आहे। आता मार्केटला जायचं किंवा मुलांना शाळेत जायचं, सोडायला जायचं तर स्कूटी चालवायला तरी ताईला आली पाहिजे, त्या दृष्टीने स्कूटी ड्रायव्हिंगचा आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मेहंदी क्लासेसचे उद्घाटन करण्यात आलं का मेहंदी पण करून कशा ना कशा मार्गातून आमच्या भगिनींना 2 पैसे सन्मार्गाने मिळाले पाहिजेत, हाच आपल्या संस्थेचा उद्देश आहे। त्या उद्देशाने ठाण्यामध्ये आज याचं उद्घाटन करण्यात आलं। महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जिजाऊ आग्रह पुढे असते, पुढे अजून काय काय उपक्रम आपण संस्थेचं नावच जिजाऊ आहे, त्यामुळं शिवाजी जर जन्माला आणायचे असतील, छत्रपती शिवाजी जन्माला आणायचे असतील तर पहिल्यांदा जिजाऊ सक्षम करायला लागेल आणि त्या उद्देशाने पहिली जिजाऊ सक्षम केली जाते। अगदी कॉम्प्युटर क्लासेसपासून इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून विविध प्रकारच्या क्लासेसची साडीचे हे करण्याची विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था इथे करण्यात आलेली की जेणेकरून आमची ताई सक्षम झाली पाहिजे। शिवण क्लासेस, रिक्षा चालवणे, ऑटो रिक्षा चालवणे, विविध प्रकारच्या व्यवस्था इथे करण्यात आली।